आधी ना तुम्ही हा खूप अनौपचारिक असा समारंभ असेल असं हे करून मी आले होते. उज्ज्वलाने हा योग जमवून आणला, त्याच्याबद्दल आधी तिची खूप आभारी आहे. मला आज खूप छान अशा निर्मिती क्षम अशा सख्या मिळत आहेत आणि मिळाल्या आहेत आणि पुढे या राहत अशी मी इच्छा आधी व्यक्त करते. कारण मैत्रिणी खूप असतात पण त्या सगळ्यांनी निर्मिती करतातच असं नाही, पण तुम्ही सगळ्याच जणी निर्मिती क्षेत्रामध्ये काहीतरी करू बघताय आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आधी निर्मिती करणं हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण खूप वाचतो, खूप एकमेकांशी बोलतो, खूप एकमेकांना काय काय सांगतो, एकमेकांवरती अनावश्यक टीका करण्यात एक खूप वेळ घालवतो, पण निर्मिती करणं हा एक अतिशय मोलाचा असा क्षण असतो. आणि ती निर्मिती मग कशाचीही असो, म्हणजे पुरणपोळी करण्याची असो, ती पण काही कमी दर्जाची नाही आहे. ती पण एक म्हणजे चांगली गृहिणी आणि चांगलं स्वयंपाक करणं ही सुद्धा मी फार महत्त्वाची निर्मिती समजते. पण आपले हात निर्मितीत गुंतले पाहिजेत असं एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर मग त्या निर्मितीचं महत्त्व किती आहे ते आपल्याला थोड्या थोड्या वेळाने समजून येतं. आणि आपण जेव्हा काही विशेष मनस्थितीत असतो, म्हणजे जेव्हा अडचणीत असतो किंवा काही असतो, तेव्हा आपला सगळा विचार आहे तो निर्मितीच्या बाजूने जातो. म्हणजे त्याला एक आपल्या सगळ्या विचाराला एक सकारात्मकता निर्मिती देते असं माझा अनुभव आहे. कोणत्याही परिस्थितीत जर तुम्ही असलात तर तुमच्याजवळ जर काव्य निर्मितीची शक्ती असली किंवा कोणत्याही चित्र काढत असाल, शिल्प काढत असाल, काहीही निर्मितीक्षम अवस्था ज्याने अनुभवलेली आहे ना, त्याच्या मनात सहसा नकारात्मक काही येत असेल असं मला वाटतं. तो होकारात्मक बाजूनीच जातो. आज मला विशेष आनंद आहे म्हणजे शेंबेकरांच्या घरात दिवाळी आहे. कारण माझी मुलं बाहेर असतात आणि ती माझा मुलगा मर्चंट नेव्हीत असतो, त्यामुळे आमचं एकमेकांच्या मध्ये असं अंडरस्टँडिंग आहे की तू जेव्हा येशील तेव्हाच माझी दिवाळी. कारण तो जॉब असा आहे की तो काही आम्हाला हवा असेल तेव्हा हुकमी आम्हाला मिळेलच असं नाही. मग ते जेव्हा आपल्याकडे म्हणतात ना साधू संत येते घरात, तशी मुलं येते घरात, तोच दिवाळी दसरा. तर तुम्ही छान म्हणून मी म्हटलं की ती जर येणार असेल पुढच्या महिन्यात तर मी नक्की वेळ काढीन, कारण तुम्ही येण्याचं मोल मला चांगलं माहिती आहे. हा एक आनंदाचा भाग आहे. त्याच्यात आपली मुलं सहभागी होत आहेत, हा किती त्यांच्या दृष्टीने खूप आनंदाचा भाग आहे. आणि हा अनुभव आज साधारणपणे मोस्टली घराघरातून आहे ना, सगळ्यांचाच आहे. तर त्याच्यामुळे असं दिवाळीच्या वातावरणामध्ये सगळं होत आहे याचा खूप आनंद आहे. तुम्ही एक समारंभ म्हटलं की त्याला एक काहीतरी पद्धत आहे किंवा काय आहे. तर मला सिंहासन देण्यापासून सरस्वतीची पूजा तुम्ही जे सगळं सांभाळलेलं आहे त्याचंही मी खूप कौतुक करते. पण इतकं काही व्हायलाच पाहिजे होतं असं पण मला वाटलं नाही. आपण असं म्हणजे मी असं म्हणत होते की गोल करून बसूया, छानपैकी आपण काहीतरी हे करूया. तुमचाच ग्रुप आहे ना जसा कविता करणं किंवा काही निर्मिती करण्याचा, तसा माझा एक PhDचा ग्रुप होता बरं का. मी आता काही खूप फॉर्मल वगैरे बोलणार नाही आहे, मी छान तुमच्याशी गप्पा मारत बोलणार आहे. तर माझा एक ग्रुप होता, म्हणजे आमचा होता, तो PhDचा होता. त्यामुळे आम्ही नेहमी एकमेकींना म्हणायचो की पूर्वी बायका एकमेकींच्याकडे पापड लाटायला जायच्या किंवा सांडगे घालायला जायच्या, तसे आम्ही एकमेकींचे थिसिस हे तपासायला, म्हणजे त्या थिसिसच्या 3-3, 4-4 कॉपीज आम्ही सबमिट करायचो ना विद्यापीठाला. आणि तो तेव्हाचा काळ आहे, म्हणजे 80 वगैरेच्या. आणि तेव्हा काही उज्ज्वला इतकी हे नव्हती DTPची, हे असं आम्ही शोधत ते मराठी DTP कोण करतोय वगैरे असं हुडकत जायचो. आणि मग तो जे काही छापून आणायचा त्याच्यात चुका भयंकर असायच्या. तू हिला विचार, सुमनताईला. सुमनताई आमच्यातली सगळ्यात मोठी बहीण. तर असं आम्ही एकमेकींचे थिसिस खूप तपासलेले आहेत. झालं काय त्याच्यामुळे की प्रत्येकीच्या थिसिसचे विषय आम्हाला कळत गेले. संत साहित्यापासून ते कादंबरीपासून सगळ्यामधली त्याची काय दृष्टी आहे ते आम्हाला ते ॲडिशनल समजत गेलं आम्हाला.
तर अशा मैत्रिणी ह्या नेहमीच सुखाव्या असतात. आणि तो सुद्धा जवळजवळ 80 सालाच्या आधीपासून, म्हणजे 75 पासूनचा तो आमचा ग्रुप आहे. आणि तो अगदी घट्ट ग्रुप आहे. घट्ट अशासाठी म्हणते मी की रोज काही भेटावंच लागत नाही मग त्याला, रोज काही फोन्स करायलाच पाहिजेत असंही नाही. पण एकमेकींच्या घरात जर काही झालं, काही आढळलं आम्हाला, तर एकमेकींच्यासाठी धावून जाण्याची मात्र वृत्ती आमची असते. म्हणजे ते सुमनताईला काही झालं तर माधवी वैद्यांना तितकंच वाईट वाटेल इतकी ती आज असते. तर ती आज तुम्ही अनुभवत असाल आणि ती तशीच ठेवा. त्याच्यात खूपच आनंद असतो अशी नाती जपण्यामध्ये. नेहमीची नाती आपण जपतच असतो पण त्यामध्ये कंपल्शन असतं, पण ह्या नात्यांमध्ये एक आनंद असतो. ती पण नाती जपलीच पाहिजेत, पण अशी नाती ही सुद्धा खूप आनंददायी असतात. तुमच्या सगळ्यांचं मी ह्याच्यासाठी खूप अभिनंदन करते की सगळ्यांनी या निर्मितीसाठी काहीतरी प्रयत्न केलेले आहे. रोजचा स्वयंपाक, लोणची वगैरे सगळं असतंच, घालायचंच असतं, ते आपलं कामच आहे आणि ते करायलाच पाहिजे. पण निर्मिती कुठेतरी आपण करतो आहोत त्याचा एक विलक्षण आनंद असतो. मग ती निर्मिती कशी असेल, एखाद्याला आवडेल, एखाद्याला आवडणार नाही, एखादा त्याच्यावर टीका करेल, एखादा सगळेच काही ग्रेस होऊ शकत नाही, सगळेच काही महानूर होऊ शकत नाही, सगळेच काही बहिणाबाई होऊ शकत नाही, पण आपण काहीतरी करतो आहोत याचा आनंद असतो. आणि तो आनंद आपल्याला मग त्याच्या प्रायोरिटीज जगण्याच्या ठरवून देतो. आपल्या नकळत आपल्या त्या प्रायोरिटीज ठरवतो. कशाला महत्व द्यायचं, माधवी वैद्य काय इकडे तिकडे झालाय का घरात, जाऊ देत ना, तुमची ती पुस्तकं घ्या, वाचा, मोकळ्या व्हा. हे जे काही आपल्याला याच्यातून शिकवलं जातं ना, ते खूप आपल्याला सहकार्य होतं त्याचं. तर मी आता पहिल्यांदा शब्दसख्याबद्दल बोलते. 4 संग्रहाबद्दल बोलायचंय म्हणून मी छोटासा टिपून आणलाय आणि आधी तुमचं कौतुक करणार आहे आणि मग मला या कवितेने काय दिलं ते थोडंसं एक 5-7 मिनिटं मी तुम्हाला सांगेन. अपर्णा देशपांडे, उर्मिला शेपाळ, सोनाली देशमुख, सोनाली, सुषमा विजापूरकर, अनघा अर्काटकर, अरुंधती शेंबेकर माहितीच्या झाल्यात, मृत्युषा आचरेकर, उज्ज्वला माहितीची आहे. तुमच्या सगळ्यांचं आधी खूप 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 अभिनंदन. काहीतरी करून तुम्ही एकत्र जमताय आणि ते ना पत्ते खेळण्यासाठी ना एखादा काय बियर वगैरेचा ग्लास पुढे मोकळेपणाने बोलायला काय हरकत नाही. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये मोकळेपणानेच बोलतो. तर याच्यासाठी नाही, पण तुम्ही कवितेच्या ओळीने एकत्र येत आहात, तर त्यामुळे तुमचं आधी खास अभिनंदन करते मी. एक जाता जाता एक गंमत सांगते तुम्हाला. म्हणजे मी एमएच्या वर्गापर्यंत तुम्ही कविता करताय म्हणून सांगते की शब्दसंग्रह आपला वाढला पाहिजे आणि म्हणून मी एमएच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शब्दांचे खेळ त्यांच्याबरोबर घ्यायची आणि ते संयमक शब्द कोणचे, निर्यमक शब्द कोणचे, अगदी म्हणजे शाळेतल्या प्रमाणे विरुद्धार्थी शब्द कोणचे वगैरे वगैरे असं करत करत मग त्याच्यानंतर वेळ ठेवून ते शब्द हे करायचे. म्हणजे वेळ ठेवायचा प्रत्येकाला. संयमक शब्द मिळतायत का, मनामध्ये आहेत का, मग त्यांना वेळ ठेवूया. एका मिनिटात किती संयमक शब्द तुम्ही गोळा करताय. मग त्याच्यानंतर असोसिएशन ऑफ आयडियाचा खेळ घ्यायची आणि तो प्रतिमान, प्रतीक आणि हे करायला फार उपयोगी पडतो. एक मी जास्ती बोलत नाहीये ना, पण तुम्हाला या कवी प्रतिभेच्यासाठी उपयोगी पडेल असं मला वाटतंय म्हणून बोलतोय. तर संयमक हे कल्पना साहचर्याचा खेळ घ्यायची मी. म्हणजे काय की एक शब्द घ्यायचा आणि त्याच्यावरतीची कल्पना साहचर्य गोळा करायची, ती सुद्धा त्याला सगळ्याला टाईम लिमिट ठेवायचं आणि मग ते शब्द जे जमतील ना त्याच्यातून त्याला ग्रेडेशन्स द्यायची. म्हणजे मूल्यात्मक धारणेने कुठला शब्द उंचीवर जातोय,
असं म्हणजे पाणी म्हटल्यानंतर सगळेच नळ सांगणार, सगळेच तलाव सांगणार, सगळंच हे सांगणार. पण माझ्या वर्गातली एखादी विद्यार्थिनी जर अश्रू म्हणाली तर त्याचं मूल्य जास्ती. तर असे खेळ मी घ्यायचे. नंतर त्या एखादी वस्तू घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही काय जास्तीत चांगलं करू शकाल, कुठलं इनोव्हेशन करू शकाल, त्याचे खेळ घ्यायचे. म्हणजे आता कालच मी फेसबुकवर बघत होते की ड्रायव्हर्सना झोप लागते ना, झोप काल फेसबुकवरती आलं होतं, ड्रायव्हर्सना झोप लागते तर त्यांनी असा चष्मा शोधून काढले की डोळे भेटले की तो बजर वाजवा. तर हे चष्माच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय नवीन, त्यामुळे ना तुमचं मेंदूच्या चलनशक्तीला खूप चालना मिळते. किंवा 100 ते 1 उलटे आकडे म्हणायचे, 100 ते 1 म्हणताना 2-2 आकडे सोडून उड्या मारत म्हणायचं. मग एक शब्द घ्यायचा, दुसरा शब्द सुचतोय का, तो शब्द तिथेच टाकून द्यायचा, त्याच्यावरून तिसऱ्या शब्दावर उडी घ्यायची, तो तिथेच टाकून द्यायचा, त्याच्यावरून चौथ्या शब्दावर उडी घ्यायची. असं तुम्ही एक जर पाणी घेतलं तर कुठे 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 फिरून येत आहे. कुठे ते इमॅजिनेटिव्ह ही कवितेला आवश्यक आहे ना, म्हणजे शब्दरचना कवितेला आवश्यक आहे, इमॅजिनेशन कवितेला आवश्यक आहे. तर ते सगळं तुम्ही तुम्ही जमता ना. माझं असं म्हणणं आहे की 5-10 मिनिटं तुम्ही नक्कीच करू. आणि खेळायला लागलात ना की मग काय होतं सांगू का, कोणत्याही भाषेशी ना आधी आपण मैत्री करायची असते. आत्ता मराठी भाषा कमी बोलली जाते, बोलली जात नाही, त्याच्यामध्ये इतर शब्द घुसळतो किंवा काय. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मुलांना गोडी लावली पाहिजे. मुलांना भाषेची गोडी लावा ना, ते कुठे जात नाहीत. आता सोनाली कुलकर्णी माझी विद्यार्थिनी आहे, योगेश सोमन माझा विद्यार्थी आहे, मुक्ता गोडबोले रागडे विद्यार्थिनी आहे, अगदी पकाक माझा सक्षम सुद्धा माझा विद्यार्थी आहे, नाना पाटेकर बरोबर काम केलं. ही मुलं कुठे जाणारच जाणार नाहीत, कारण त्यांना मराठीची गोडी त्यांच्या योग्य वयामध्ये लागलेली आहे. योग्य वयामध्ये जर गोडी लावली ना, आणि अगदी माझ्या नातवाबरोबर सुद्धा मी हा गेम खेळायची. त्याला सुद्धा छान मराठीचा, अजयचा मुलगा मोहित, त्याच्याबरोबर सुद्धा त्याची सगळी आज्ञाची गाणी पाठ होती. लय, नाच, सूर सगळं होतं ना. म्हणजे हे अगदी मी तुम्ही म्हणा की काय माधवीताई आल्या आणि बोलल्या, पण हे खूपच आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर हळूहळू निर्मितीकडे वळता. लय, सूर, ताल, नाच, चित्र याचा सगळ्याचा तुमच्या मनावरती छान परिणाम होतो आणि त्याचं तुमचं इम्प्रेशन सुद्धा तुम्ही जे लिहिता वाचता त्याच्यामध्ये येतं. पण प्रत्येकीने स्वलिखित काहीतरी लिहायची ही गोष्टच छान आहे, खूपच सुंदर आहे. नंतर आपल्यात काहीतरी आपण लिहू शकतो असा जो शोध लागतो ना, त्याची पण एक मजा असते ना, की हो हिने लिहिला कविता सगळं ठीक आहे, पण मी पण काहीतरी लिहू शकते, मलाही लिहिता येतं. हा स्वचा शोध लागणं ही तर खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. वेगळे वेगळे विषय आहेत, पण कवितेच्या निर्मितीच्या धाग्यांनी तुम्ही एकत्र बांधलाय. मला असं वाटतं की या शब्दसख्यासाठी तुम्ही विषय पण काही वाटून घेतलेत. मला असं दिसतंय की रांगोळी म्हणून असे विषय वेगवेगळे, विठ्ठलाच्या भेटीचा असे विठोबा, एक ओळ दिली होती. हा आता ज्याचा त्याचा विठोबा तर नाटकच आलंय ना. म्हणजे बघा तुम्ही उच्च कोटीचं किती लिहिलंय. तर हे निर्मितीक्षम मैत्रीचं बेट आहे असं मला वाटतं. आणि माझ्या डोळ्यासमोर दाल सरोवर आलं की प्रत्येक जण आपली आपली नाव घेऊन येते. त्याच्यामध्ये छान रंगीबेरंगी फुलं आहेत, ती तुम्हाला खुणावते की बघा याच्यातली फुलं किती छान आहेत. आणि पुढे ते परत दुसरी मैत्रीण येते, ती परत एक नाव घेऊन येते. तर असं सुंदर, म्हणजे हा संग्रह वाचताना जे माझं इम्प्रेशन झालं ते असं की एका मैत्रिणीने लिहिलंय, मग दुसऱ्या मैत्रिणीने लिहिलंय, तिसऱ्या, मग उत्सुकता लागली मला की अरे ही नागोळी हिनी कशी अनुभवली आहे, तिने कशी अनुभवली आहे, तिने कशी अनुभवली आहे. तर हा खूप एक छान अनुभव मला आला. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीनं विठोबा हा भेटतच गेला, तर ते पण खूप छान वाटलं. दुसरा सगळ्या भेटी लागली जीवा मंजुषा नाईकचा आहे. ओवीचा फॉर्म वापरलाय तुम्ही. अर्थातच वारी म्हटल्यानंतर ओवी येणारच.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांबरोबर चालणारी शब्दपालखी खूप सुंदर झाली. श्रद्धेनी आणि भक्तीनी अशी आसुसलेली आणि टाळू मृदुंगाच्या तालात ही शब्दपालखी जाते. घर बसल्या वारीचा आनंद तुम्ही घेताय. तर ही शब्दांमध्ये निघालेली पंढरीची वारी खूप छान आहे. विठुरायाचा चरणस्पर्श या शब्दांना निश्चित मिळेल आणि वारी पुन्हा पुन्हा भक्तिभावाने तुडुंबलेली असेल असं वाटतं. एक मला असं वाटतं की उज्ज्वलाला ह्याचं महत्त्व जास्ती कळेल की हा वारीच्या संदर्भातल्या ज्या कविता आहेत ना त्या इतर भाषेमध्ये ट्रान्सलेट झाल्या पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कोणीतरी म्हणलं ना की की परदेशच्या त्या व्यक्तीला वारीचं खूप छान, तर ते ट्रान्सलेट झाल्याशिवाय त्याचं महत्व त्या व्यक्तीला नाही कळणार. आणि उज्ज्वला तुमच्या हातात तर त्यांच्याही मनात मग भक्तीचा सुगंध दरवळेल, आबीर गुलालाची उधळण होईल, विठू नाम असेल, सर्व संत येतील बरोबर आणि अनोखी शब्दपालखी पाहून त्यांनाही खूप आश्चर्य वाटेल. म्हणजे असं असतं ना की एखाद्या समाजात एखाद्या प्रसंगावरती जेव्हा कविता होते तेव्हा तो प्रसंग आणि ती चालीरीती जी असते समाजाची ती तुमच्या मनात खूप मुरलेली असते, त्याच्याशिवाय हे होत नाही. तर ह्याचा अनुभव तुम्ही तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून द्या, फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करून द्या. म्हणजे मग परवा आपली उज्ज्वला जोगळेकर आहे ना, तिने फ्रेंचमध्ये गाणं सरजो तेरा चक्राय या दिल रूप आ जाए, तर ते तिने फ्रेंचमध्ये त्याच चालीवरती त्याच मीटरवरती तिने फ्रेंचमध्ये म्हणलं. तर आम्हाला इतकी गंमत वाटली की अरे काय आपलं गाणं फ्रान्समध्ये गेलं आणि त्यांच्या भाषेत ते तिने छान वटवलं तिथे. आणि ती म्हणली ते गाणं फार पॉप्युलर झालं. आधी चंपी म्हणजे त्यांचं इथे विशेषच गोष्ट. तर हे खूप छान होईल असं मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि हरिमुखे म्हणा हा एकच छंद त्यांच्याही मनाला लागेल आणि त्यांचंही मन सांत्वेल. अरुंधती शेंबेकर पण काय म्हणजे त्यांना त्यांच्याजवळ काय नाही हे मला विचारावंसं वाटतं. एम्ब्रॉयडरी छान करतात, गीता ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं छान देतात, त्यांचं काम त्यांनी सुंदर केलेलंच आहे. शिवाय आणखी कविताही सुंदर लिहित आहेत. वारीला न जाता वारी अनुभवतायत. वारीचा प्रवास परत एकदा इथे कवितेतून घडला आहे आणि ही ओवीबद्ध वारी आहे. तर हे फारच सुंदर आहे. हार तुरे उदबत्त्यांचा दरवळ आमच्यापर्यंत पोहोचला. एकमेकीला निर्मितीसाठी प्रवृत्त करणारा मैत्रिणींचा मेळावा मी प्रथमच बघते आणि अनुभवते. म्हणजे काय आहे सांगू का, हल्ली ना उज्ज्वला असं खूप नितळ, खूप छान, खूप शांत, खूप आनंददायी वातावरण इकडे तिकडे बघायला मिळत नाहीये. ही मला फार खंत वाटणारी एक गोष्ट आहे. मला एक अनुभव सांगते. संजीवनी मराठ्यांची मुलाखत मी आकाशवाणीसाठी घेतली होती. तर संजीवनीबाई तेव्हा तशा अंथरुणावरून खूप उठू शकत नव्हत्या, हात धडपड करू शकत नव्हत्या. म्हणून आम्हीच आकाशवाणीतून सगळी यंत्रसामग्री घेऊन त्यांच्या इथे गेलो. तेव्हा मला हे फार जाणवलं की संजीवनीबाई म्हणल्या की अगं तुला सांगू का, तो ह्याचा काळ रवी किरण मंडळाचा काळ तो फार आम्ही छान अनुभवला. मग तेव्हा मग कविता गायनाची परंपरा निघाली होती आणि तेव्हा संजीवनीबाई आणि पद्माताई गोळे दोघींचे आवाज फार सुरेल. दोघीही पुण्याच्या, तर पुण्याच्या सगळ्याच पुढारलेल्या दिसतात ना, त्यामुळे दोघीही जरा शानदारपणे जायच्या काव्य गायनाला वगैरे. आणि म्हणजे एकदा आम्हाला असं कळलं की कोणीतरी बेळगावची इंदिरा संत म्हणून कवयित्री आहे आणि ती येणार आहे म्हणे. आम्हाला जरा थोडं म्हणजे बायकाच आम्ही म्हणल्या कवयित्री असो ते, आम्हाला असं जरा गोया चढल्या की बाबा कोण आहे ही पण गाते का, तिचा पण आवाज छान आहे का.
आम्ही औत्सुक्याने अगदी बघितलं तर अशी नऊवारी साडी नेसलेली, एक शेपटा घातलेली आणि अगदी अशी खेड्यातून आम्ही अशी एखादी मुलगी आम्हाला वाटली. काहीच तिच्यामध्ये आमच्यामध्ये जे होतं ते तिच्यात नव्हतंच म्हणल्या, त्यामुळे आम्ही निर्धास्तही झालो थोड्या मनातून आणि मोकळेपणाने सांगत होत्या मला. आणि मग म्हणल्या की तिने जेव्हा कविता म्हटली तेव्हा म्हणल्या आम्ही हक्कून गेलो की तिने ज्या कवितेमध्ये जे प्रतिमा विश्व तिच्या जाणवलं आम्हाला, तर ते आमच्यात काही नाहीच आहे असं आम्हाला वाटलं. इतका पोकळपणा घेऊन आम्ही परत आलो. पण म्हणल्या इतकी सुंदर कविता तिची, अशी कविता ऐकली किंवा वाचली की मन जे आनंदाने तुडुंबलेलं असतं ना, त्याचं माधवी तुला काय वर्णन करून सांगू. अशी खुली दान मागच्या पिढीमध्ये लोक एकमेकीला देत होते, खुलेपणाने सांगत होते की तुझी कविता माझ्यापेक्षा वरचढ आहे का. म्हणल्या की आता म्हणजे मग त्याच्यानंतर जेव्हा इंदिरा संत येणार तेव्हा म्हणल्या आम्हीच तिची कविता वाचायला खूप किंवा ऐकायला उत्सुक असायचो. त्याच्यावर काही तिच्याकडे काही गाता गळा नव्हता, काही नव्हतं, पण जे प्रतिमा विश्व तिच्या ह्याच्यातून यायचं म्हणजे तुझ्या जीवाच्या आधारावर अशी सुरंगा राहते डोलून वगैरे असं काही प्रतिमा विश्व त्या उभं केलं की मन नुसतं हक्कून जायचं. हे काय म्हणतेय हेच मला म्हणायचं होतं, पण तिला जे जमलं ते मला नाही जमलं. तर हा मोकळेपणा हा तुम्ही मात्र अवश्य जपा, जो आहे तुमच्याकडे तो मात्र फार मोलाचा असतो. त्यामुळे काय होतं की आपलीही प्रगती होते आणि दुसऱ्याचीही प्रगती होते. पण हल्ली जरा तो बाकीची जी कवी मंडळी असतात ना त्याच्यामध्ये हे लॅकिंग आहे असं. पण छान आहे तुमचा उपक्रम. तर छान, मला ह्या ओळी खूप आवडल्या. नाम घेता भावे ध्यान जीवा लागे, हरपून जाय मनोमनी, नामात आनंद आनंदात मन. नामात आनंद आनंदात मन, सुख दुःख सारे सारे गेले. तुझ्या भेटीसाठी वारीत चालता, जीव तुझ्या पायी मुक्त होईल. हे किती महत्वाचं आहे. आणि मी आणि माझे कुंपण मनाला, वारकरी होता विश्व एक. वारकरी होताना मात्र ही सगळी कुंपणं गळून पडतात आणि आपण एकमेकांच्या पायी माऊली माऊली म्हणून जे नमस्कार करतो आणि एकी होते सगळ्यांची. तर हा सुंदर वारीचा प्रवासही फार 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 छान आहे. आणि दुसरं तुमचं शब्दांगण म्हणजे तर खरंच बागडलेल्याच आहात. एक विषय दिला ना की त्यातून तर 4 तरी आणि त्यांचं ना ग्रास्पिंग खूप छान आहे. म्हणजे त्यांनी किती फुलांवर कविता केली. तर आम्ही एक लहानपणी एकांकिका संगीतिका बसवली होती बरं का. त्याच्यात मी झेंडूचं काम केलं. आणि वडील माझे ऑर्गन फार सुंदर बनवायचे. तर त्याच्यात ते मला सांगायचे, मी झेंडू फुल रंग केशरी वीर रसा गाणार. असं आम्ही जाई जुई मी हिणवून कोरे, साधे पण मजला रुचणारे, जाई जुई मी. असं प्रत्येक फुल पुढे येतं. त्या संगीतिकेची मला आठवण अशी सुंदर ती संगीतिका होती. तसं किती किती फुलं इथे आलेली आहेत. प्राजक्ताचा बहर मला फार आवडला, खूप सुंदर आहे. वाचा की. 13 पान आहे. 13 त्या फुलांवरून एक छोटंसं सांगते मी, त्यांच्याबद्दलच आहे म्हणून सांगते. तर प्रत्येक फुलाच्या अशा बऱ्याच फुलांच्या अशा 2-2 ओळींचं त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि किती त्यांची म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणू आपण. तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक जण मशीन एम्ब्रॉयडरी करते. तर त्या 2-2 ओळींचं मशीन एम्ब्रॉयडरी करवली बरं. त्याच्यानंतर शाली आणल्या लोणकळमधून, त्याच्या जॅकेट्स शिवून घेतल्या त्या शालींच्या. त्या जॅकेट्सच्या पॉकेटवरती त्या 2-2 ओळींची एम्ब्रॉयडरी, त्याला स्वतः हँड एम्ब्रॉयडरी करून सुंदर फूल आणि ती जॅकेट्स आम्हाला शब्दसख्यांना गिफ्ट केले. म्हणजे मला पाहावा आलाय ते
शेजारी इतकं सुंदर पिवळं त्यांनी बाळाचं फुलाची एम्ब्रॉयडरी केली तर आहे. असं हे म्हणजे क्रिएटिव्हिटी अगदी. जॅकेट तेच शिवायचं म्हणते त्याच्यावर ना त्या की फुलांच्या एकदा पंक्ती. निर्मितीचा छंद लागला ना तुम्हाला की सगळीकडे तुम्ही सुंदर निर्मिती साधता. मग तुम्हाला साटोऱ्या करायच्या असू दे, हो, बरोबर. पुरणपोळ्या करायच्या असू दे, साधी कोशिंबीर जरी केलेली असली ना, परवा माझ्या बहिणीकडे मी गेले होते, आपण कोशिंबीर चिरून घालतो की नाही, तिने प्रत्येक कोशिंबिरीचं एक एक पान, पांढरी शुभ्र काकडीची कोशिंबीर आणि त्याच्यावरती असं एक एक पान लावलं होतं. आता हे सुद्धा किती म्हणजे ती तुम्हाला आयसाईटच निर्माण होते. म्हणजे एकदा रोहिणी भाट्यांची मुलाखत घ्यायला मी गेले होते, तर माझ्या त्या चांगला, ही जशी म्हणली ना माझी ज्येष्ठ मैत्रीण, तशा रोहिणीताई माझी ज्येष्ठ मैत्रीण होत्या. माझं त्याचं फार जमायचं. आनंदवेच्या सगळ्या कार्यक्रमांना रोहिणीताई यायच्या. म्हणजे काही जण ही माझी ठरलेली असायची आनंदवेच्या कार्यक्रमाला. ती पुढे बसली ना की मला जो आनंद वाटायचा की चला आज माझा आनंदवेचा कार्यक्रम एकदम वेगळ्या लेवलवर उचलला जाणार, अशी एक त्यांच्याकडून मला अशी अपेक्षा असेल. खरंही व्हायचं ते. तर आम्ही त्या म्हणल्या, अगं माधवी असं कर, एकदा मग रात्री जेवायलाच ये ना, मग आपण गप्पा मारू आणि मग तुला काय मुलाखतीच असेल ते पण देईन. मी म्हटलं बरं, तुम्ही कशाला कष्ट घेताय म्हटलं. नाही ना म्हणल्या, कष्ट वगैरे काही नाही, मला माहिती आहे तू सुद्धा रात्री काही फार खातवीत नाही आहेस, जे असेल ते आपण खाऊया दोघी जणी. तर एकट्याच राहायच्या आणि त्या तशा. तर गेले होते मी, तर हिरवगार, तुम्ही हे सगळं नका रेकॉर्ड करू, मी आज गप्पा असू दे, या गप्पाही चांगल्या वाटतात. तर हिरवगार पालकाचं सूप, त्याच्यावरती अशी क्रीमचं डिझाईन काढलेलं, मग मोनाकोची बिस्किटं, मग मोनाकोच्या बिस्किटावर पिवळी चीजची चौकोनी वडी, त्या चीजच्या वडीवरती एक एक टोमॅटो सॉसचा टिपका, आणि ते सगळं त्यांनी पुढे आणलं आणि मला म्हणाल्या की हे कसं असतं ना, म्हणल्या एखाद्या मनाला अशी सवय लागली ना की सगळं छान असावं. आता बघ ना, एकच मिनिट थांबूया का आपण, हा गालीचा घातलाय ना ग, त्या बाईला किती सांगितलं की गालीचा सरळ घाल, सरळ घाल, ती तसाच घालते. थांब जरा, मी तर त्याला जरा सरळ करते. हसताय. माझ्या बाया सगळ्या माणूस खुदू खुदू हसतो. ती मनाला आपल्या सवय लागते आणि ती सवय खूप छान असते. तर म्हणलं मग मला ह्याची अडचण होते ग, म्हणलं कुठे गेले ना मी आणि अशी तस्वीर जर अशी वाकडी असली ना, तर मी म्हणल्या त्यांना सांगते की एक मिनिट, तुमची ती तस्वीर आहे ना, ती जर अशी वाकडी लागली का, ती थोडीशी सरळ करून त्याच्याशिवाय तिथनं दृष्टीच घालत नाही आणि करमतही नाही. ती सरळ झाली की मग पर्यंत. हे तुम्ही चांगलं बघणं, चांगलं असणं, चांगलं याची तुम्हाला ती मनाला सवय लागते. आणि दुसऱ्याचं जर काही बिघडलं असेल ना, तर तुमच्या परीने तुम्ही चांगलं करायला पण पुढे सरसावता. हा त्याच्यातला दुसरा एक भाग आहे. सोडून नाही तिथे नावं नाही ठेवत बसत तुम्ही.